ब्राझील विरुद्ध नॉर्वे हा राऊंड ऑफ 16चा सामना मध्यरात्री 1:30 वाजता मेटलाईफ स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. ब्राझीलनं जपानला स्टॉपेज टाईममध्ये 2-1 पराभूत केलं होतं, तर नॉर्वेनं देखील आयव्हरी कोस्टला 2-1 हरवलं. विजयासाठी हालँडचा महत्त्वाचा गोल तिथं ठरला होता. या दोन्ही संघाचा हा पहिला वर्ल्ड कप नॉकआउट सामना रंगणार आहे. हालंड नॉर्वेच्या यशाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ राहिला. त्याने या स्पर्धेत 5 गोल केलेत. जर तो या सामन्यात पुन्हा फॉर्मात असेल तर ब्राझीलसाठी ते कठीण होऊ शकतं. नॉर्वेचा संपूर्ण संघ हालांडच्या गोल करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे आणि जर ब्राझीलनं त्याला रोखलं तर ती एक चांगलीच गोष्ट नॉर्वेसाठी ठरणार. ब्राझील आणि नॉर्वे मॅच होणार आहे रात्री 1:30 वाजता मेटलाईफ स्टेडियममध्ये. खेळाडूची चांगली क्षमता, ब्राझीलची ताकद काय, खेळाडूंना नॉकआउट अनुभव, संपूर्ण टीम फॉर्ममध्ये स्पर्धेत दबदबा, खेळाडूंची चांगली क्षमता, नॉर्वेची ताकद काय, हॅलंड ओडेगार्डची जोडी आक्रमक जोडी आहे, खुल्या खेळात गोल करण्याचा अनुभव नॉर्वे टीमकडे, संघात जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत, हॅलंड ओडेगार्डची जोडी सुद्धा आक्रमक आहे नॉर्वेकडे. या संदर्भातच अधिकची बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आशिष पेंडसे, संपादक विवा फुटबॉल मॅगझिनचे. सर, आजच्या सामन्याबद्दल खरं तर काय सांगाल, कारण हालंडच्या गोल करण्याच्या क्षमतेवर आज नॉर्वेचा पूर्ण संघ अवलंबून असणार आहे. आजच्या सामन्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्राझीलनी आतापर्यंत नॉर्वेला पराभूतच केलेलं नाहीये. त्याच्यामुळे त्यांना ही एक मोठा इतिहास घडवण्याचं आव्हान त्यांच्या पुढे असेल. हालंडचा सातत्याने उल्लेख केला जातोय, तो गोल करण्याची एखादी जरी संधी मिळाली तरी तो गोलकडे जोरदार फटका मारतो. त्याला रोखण्याचं काम आज ब्राझीलचा कर्णधार आहे मार्किनियस. याच्याकडे असेल तो राईट बॅक खेळतो. PSG कडनं जो चॅम्पियन्स लीग जिंकला त्या क्लब कडनं खेळताना त्यांनी हालंडला, जो मँचेस्टर सिटी कडनं खेळायचा, त्याला यशस्वीरित्या रोखलं होतं. त्याच्यामुळे हा अनुभव त्याच्या कामी येईल. दुसरी गोष्ट, आज आर्सेनल विरुद्ध आर्सेनल असा क्लबचा देखील सामना आहे. म्हणजे ब्राझीलकडनं गॅब्रियल आणि मार्टिनेली हे आर्सेनलकडनं इंग्लिश प्रीमियर लीग जिंकलेले खेळाडू खेळतायत. आणि जसं ओडेगार्डचा उल्लेख केला, तो आणि पॅट्रिक बर्ग हे हालंडची मिडफील्ड कंट्रोल करतात. त्याच्यामुळे या आर्सेनलच्या खेळाडूंमध्ये हा जो मध्यफळीतला जो सामना आहे तो महत्वाचा ठरणार आहे. गॅब्रियल मार्टिनेली यांचा खेळ कसा होतो आणि ते हालंडवरती वर्चस्व कसे गाजवतात हे बघणं महत्वाचं ठरेल. हेनड्रिकला गेल्या सामन्यात उतरवला होता. 19 वर्षाचा अतिशय वेगवान खेळाडू आहे ब्राझीलचा. त्यांनी जर मधल्या भागातनं धाव घेतली तर हालंडवरती गोल करणं ब्राझीलला सोपं जाईल. आणि राहिला नेमारचा प्रश्न. त्याला सुरुवातीपासून खेळवणं जर अवघड वाटतंय. उत्तरार्धात त्याला कदाचित खेळवून हालंडचा संघ थोडा विस्कळीत करण्याचा ब्राझीलचा डावपेच असेल. थोडी ब्राझीलकडे ऍडव्हान्टेज आहे, पण हालंड ब्राझील हा तुफान मुकाबला होईल. 2-2, 4 गोल लागू शकतील आणि एक प्रेक्षकांसाठी तो एक चांगला खेळ आपल्याला बघायला मिळेल.